25 कोटींचा निधी त्यावेळेस मंजूर केला आणि MGPचं काम सुरू झालं. MGPच्या पाणी योजनेसाठी मग निधी काही ठराविक टाकला गेला आणि मग ती योजना पुढे केली गेली. मग मधल्या दरम्यानच्या काळात त्यांनी केलं काय? कुठल्याही समस्या आतापर्यंत सोडवल्या गेल्या नाही. सत्ता जर तुमची आहे, तर ही जी छोटी छोटी कामं आहेत लोकांची ती का थांबल्यात? पुणे महापालिकेला तो कचरा आपला घ्यावाच लागणार आहे. त्याच्या याची शाश्वती नाही ना. शाश्वतीचा प्रश्न येतच नाही. ते कायदेशीर झालेल्या गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला दाखवू शकतो पुराव्यानुसार. प्रश्न काय विचारला, व्हिजन काय तुमचं, आणि तुम्ही उत्तर काय देताय? मूळ प्रश्न मी सांगतो त्याच्याबद्दल. आता तुम्ही दोघंही विजन म्हणजे असं नाही ना फुरसंगी उरळी बसून आपल्याला मंगळ यानावर काय चाललंय, चंद्रावरती काय चाललंय, आपल्या गावात काय करायचं याच्यावरती बोलतोय. माझी अपेक्षा होती की समोरच्या लोकांनी हे विजन मांडायला पाहिजे होतं. सांगितलं विजन आम्ही काय करणार. त्यातल्या 90% गोष्टी ह्या आता प्रक्रियेमध्ये आहेत, मूळ प्रक्रियेमध्ये. तुम्ही गावामध्ये या, यांनी सांगितलं हॉस्पिटल कुठं सुरू काम आहे ते जरा पहा. यांनी म्हणजे मला क्रॉसच करायचं नाही, मला कोणाशी वाद नाही घालायचा. मी उमेदवारांची नावं सांगू शकत नाही, कारण उद्या जर महायुती झाली, त्यामुळे जोपर्यंत तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आता मी नावं नाही सांगू शकत. जर काही कारणावरून महायुती बिघडली तरी आम्ही सेपरेट हा पॅनल भारतीय जनता पार्टी या चिन्हावर लढू शकतो. आम्ही आमचे 32 उमेदवार तयार करू. त्यांना जरी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अर्धवट देता येत असेल तर मला माझ्या पद्धतीने ठाम पद्धतीने मला माझं उत्तर देता येतं. आम्ही अशा सर्व लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी सामोरं जाणार आहोत. नमस्कार, मी सरिता देसाई आणि स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. फुरसुंगी आणि उरळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुका अगदीच तोंडावरती आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत महाविकास आघाडीचे विशाल नाना हरपळे, शिवसेना शिंदे गटाचे कपिल भाडळे आणि BJPचे राहुल हरपळे उपस्थित आहेत. या सर्वांशी आज आपण बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम सर, तुम्हा तिघांचा स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न असा असेल की तुम्ही तिघेसुद्धा आज स्टार महाराष्ट्राच्या या न्यूज पोर्टलवरती एकत्र आलेला आहात. तर या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या महाविकास आघाडीची युती होईल का? सर्वप्रथम सर, मला पहिला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर या ठिकाणी फुरसुंगी आणि उरळी देवाची नगर परिषदेची निवडणूक आता येणाऱ्या लवकरच्याच कालावधीमध्ये होत आहे आणि त्यामध्ये आम्ही फुरसुंगी गावचे सर्व युवक मित्र परिवार आणि सर्वपक्षीय लोक एकत्र येऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा एक विकास आघाडी या ठिकाणी आम्ही स्थापन करून निवडणुकीला सामोरं जायचा प्रयत्न या ठिकाणी सर्वजण आम्ही करणार आहोत. आणि त्यानिमित्ताने जे काय गावातील एकत्र येऊन विकास कामे करायची त्या माध्यमातून आम्ही त्यांना सामोरं जाणार आहोत. अगदी सर, माझा हा प्रश्न आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे कपिल भाडळे आहेत, त्यांनासुद्धा असेल, कारण प्रत्येक पक्षाची आपली एक वेगळी भूमिका असते आणि शिवसेना शिंदे गटाची आणि तुमची भूमिका काय आहे? सर्वात प्रथम हे सांगत असताना एक गोष्ट सांगावी लागेल की 4/10/2017 रोजी, म्हणजे आज योगायोगाने बघा आज 4 तारीख आहे, आजच्याच दिवशी गाव महापालिकेत गेलो होतं. त्याला आज 9 वर्ष पूर्ण होतात. प्रचंड टॅक्स किंवा महापालिकेने जो काय आमच्या या गावांना जो काय त्रास दिला आहे, कुठल्याही प्रकारचं सेवा सुविधा न देता मोगलाई पद्धतीने सुलतानी टॅक्स लावून लोकांचं जे शोषण केलं, त्याला एक विरोध म्हणून पुरंदर हवेलीचे कार्यसम्राट नामदार विजय बापू शिवतारे यांनी ही 2 गावं महापालिकेतनं वगळून ऐतिहासिक असा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पहिली अशी घटना घडली की या 2 गावांची नगरपालिका केली आणि या नगरपालिका आता होत असताना ही पूर्ण बापूंच्या आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नामुळं आणि आदरणीय विजय बापू शिवतारे यांनी केलेल्या त्या काळामध्ये संघर्षामुळं ही नगरपालिका अस्तित्वात आली. आता ही नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आता जेव्हा निवडणुका आल्यात, निवडणुकीला सामोरं जात असताना आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय महायुतीचं सरकार आहे. जेव्हा नगरपालिकांच्या निवडणुका होतील तेव्हा महाराष्ट्रामधील जे काय 247 नगर परिषद आहेत किंवा महापालिका आहेत, या सगळ्यांचा जेव्हा निर्णय होईल त्यावेळेस ह्या नगर परिषदेचा देखील विचार केला जाईल आणि वरिष्ठ पातळीवरती माननीय विजयबापू शिवतारे असतील आणि वरिष्ठ पातळीवरती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथभाई शिंदेसाहेब असेल, आदरणीय अजितदादा असतील, या सर्वांनी मिळून हा निर्णय घ्यायचा की आता युतीमध्ये लढायचं की स्वतंत्र लढायचं आहे. तो वरिष्ठ पातळीवरती त्याचा निर्णय होईल. अगदीच माझा हा प्रश्न आपल्यासोबत BJPचे राहुल हरपळे सुद्धा आहेत, त्यांनासुद्धा असेल की युतीवरती तुमचं काय मत आहे, की युती होणार आहे का? सर्वप्रथम स्टार महाराष्ट्रांनी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल सर्व त्यांचा आभार व्यक्त करतो. आता भारतीय जनता पार्टी हा देशातील लार्जेस्ट पक्ष असल्यामुळे
भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ता येणाऱ्या गेलेल्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने विधानसभेमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवलं. त्याच अनुषंगाने आत्ता नगर परिषदा, पंचायत समिती, JDP आणि महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे. आत्ता त्या इलेक्शनमध्ये वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, युतीमध्ये लढायचं किंवा सेपरेट लढायचं, जो वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे त्याच निर्णयाची अंमलबजावणी आम्ही खाली करणार आहे. काही ठिकाणी युतीमध्ये पण लढायचे संकेत आहेत, पण काही ठिकाणी युतीमध्ये न लढण्याचे पण संकेत आहेत. त्यामुळे जो योग्य निर्णय असेल त्या पातळीवर आमचे वरिष्ठ नेते असतील, आमच्या जिल्ह्याचे वरिष्ठ नेते असतील, संजय सर जगताप असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे साहेब असतील किंवा आमचे या फुरसुंगी उरुळीदेवाचे नगर परिषदेचे माजी मंडलाध्यक्ष संदीप बाप्पू हरपळे असतील, संजय हरपळे असतील, हे जे सर्व किंवा मंडलाध्यक्ष या नात्याने राहुल हरपळे, आम्ही काही निर्णय स्वतः वरिष्ठ पातळीवर घेऊन आमच्या वरिष्ठांना विचारून हे निर्णय आम्ही ठरवू की जेणेकरून आम्हाला युतीमध्ये लढायचं आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये लढायचं आहे किंवा आम्हाला सेपरेट भारतीय जनता पार्टी हा सेपरेट कमळ या चिन्हावर लढणार. जेव्हा आमचा निर्णय होईल ते वरिष्ठ पातळीवरच्या लेवलने आम्ही त्या टायमिंगला घेऊया. अगदीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की वरिष्ठांचे जे निर्णय होतील ते, पण असं समजा की वरिष्ठांचा एखादा निर्णय झाला की सेपरेट लढायचं आहे, तर तुमचा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा केंद्रात पक्ष आहे सध्या तरी, मग तुम्हाला काय वाटतं की या तिन्ही पक्षांमध्ये फुरसुंगी उरळी देवाचीमध्ये कुठला पक्ष जड पडेल? नक्कीच सांगायला काय अवघड वाटणार नाही. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष लार्जेस्ट पक्ष आहे, देशामधला सगळ्यात मोठा पक्ष, विधानसभेत सुद्धा घवघवीत यश आहे. आणि फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद आत्ता जी झाली त्याची लोकसंख्या साधारणपणे 3 लाख आहे. ह्या 3 लाख लोकसंख्येमध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष नक्कीच सेपरेट जर लढला तर घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीला मानणारा संख्या आणि वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टी हा पक्ष या ठिकाणून नगराध्यक्ष सकट आमचे सर्व उमेदवार आम्ही स्वतःच्या युती न करता स्वतःच्या BJP कमळ या चिन्हावर आम्ही निवडून येण्याचा 100% प्रयत्न होईल आणि 100% आम्ही निवडून येऊ ह्याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. कपिल सरांना सुद्धा प्रश्न माझा असा आहे की सरांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टी उरळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये थोडीशी जड पडेल, तर शिवसेना शिंदे गटाची भूमिका काय असेल, की शिंदे गट कमी पडेल का? नाही, नक्कीच शिंदे गट कुठंच कमी पडणार नाही. आता वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो होईल, परंतु जर गाव लेवलला बोलायचं झालं तर प्रचंड दूरदृष्टी आणि कामाबद्दल डेडिकेशन असणारा आणि स्वतःच्या मातृभूमीवर प्रेम करणारा नेता म्हणजे आमचे आमदार, आदरणीय आमदार विजय बापू शिवतारे या भागाचं प्रतिनिधित्व करतात. आणि बापूंच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका अस्तित्वात आलेली आहे. ही नगरपालिका अस्तित्वात येत असताना भविष्यामध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे आणि ती भविष्यात किती ताकदीने पुढे जाईल या सगळ्यांचं डोळ्यासमोर व्हिजन ठेवूनच बापूंनी ती नगरपालिका केलेली आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना या ठिकाणी पूर्ण ताकदीने उतरणार आणि जे काही शिवसेनेचे उमेदवार असतील नगर परिषदेमध्ये पूर्ण ताकदीने आणि सर्व उमेदवार निवडून येतील अशी खात्री मला आहे. कारण तेवढं काम बापूंच्या माध्यमातून या भागामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून झालेलं आहे. अगदीच ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की BJPचं पारडं जड असेल, इकडे सर म्हणतायत की शिवसेना शिंदे गटाचं पारडं जड असेल, तर मग यामध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय असणार आहे? खरं तर यामध्ये असं वाटतंय की ही आता विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक नाही आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जेणेकरून त्या भागातल्या स्थानिक प्रश्नावर ही निवडणूक होत असते. हे सगळं होत असताना लोकांना आपल्या उपयोगी पडणारा माणूस, त्याच्यामध्ये त्यांचे काही प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर तुमच्या लाईटचे प्रश्न असतील आणि इतर काही टॅक्सेसचे प्रश्न असतील आणि काही इतर सुविधा लागत असतील, त्याबद्दलची ही निवडणूक होणार आहे. आणि त्या भागामध्ये स्थानिक आपला जो लोकप्रतिनिधी आहे तो आपल्या किती उपयोगी पडतो, आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या चांगल्या वाईटामध्ये, आपल्या फोनवर त्याने काय आपल्याला मदत करतो आहे का, आपल्याला पाण्याचे टँकर पाठवतो आहे का, आपल्याला समोर खड्डे पडलेत तर खड्डे बुजवतो आहे का, लाईट आपल्या खांबावरची बंद पडल्यात तर लाईट आपल्याला बसून देतो आहे का, अशा एकदम छोट्या प्रश्नावरची निवडणूक होणार आहे, स्थानिक लेवलला होणार आहे. याच्यामध्ये पक्षीय इम्पॅक्ट पडेल असं मला बिलकुल वाटत नाही. कारण ही निवडणूक पुन्हा सांगतो की ही लोकसभेची आणि विधानसभेची नाही आहे, हे तर स्थानिक प्रश्न निवडणूक होणार आहे. स्थानिक जो उमेदवार आपल्या उपयोगी पडेल त्या उमेदवाराच्याकडं पाहून ते मतदान होणार आहे असं मला वाटतं. त्यामुळं ही निवडणूक त्या पक्षाच्या ह्याच्यावर चालेल असं मला या परिस्थितीमध्ये तर बिलकुल वाटत नाही. मी या विरोधात आहे. कारण हा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्षाचं व्हिजन आहे
आमच्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदमध्ये समस्या, सगळ्यात मोठी समस्या पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईटी आणि आरोग्य समस्या, ह्या कुठल्याही समस्या आत्तापर्यंत सोडवल्या गेलेल्या नाही. आत्ता फुरसुंगीमध्ये आणि उरुळी देवाची ह्या दोन्ही गावाचं पालकतत्व महानगरपालिकेकडे आहे, पण महानगरपालिकेकडून असुविधा, ह्या सुविधा मिळत नाही आहे. जर लॉंग दृष्टीने विजन असेल तर विजन करायचं फक्त भारतीय जनता पार्टीचा हा पक्ष लॉंग विजन ठेवून फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदांना पहिल्यांदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं ज्या राहिलेली कामं आहे, ज्या वितरित करण्याच्या लाईनी राहिलेल्या आहेत, गल्लोगल्ली आत्ता जर बघितलं तर पूर्ण ठिकाणी लाईनी वितरित झालेल्या नाही आहे. तर त्या लाईनी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामार्फत आम्ही भारतीय जनता पार्टी हा पक्ष या ठिकाणी एक विजन तयार करून या गावासाठी विशेष निधी, प्रत्येक कामाला महाराष्ट्र पाण्यासाठी विशेष निधी, रस्त्यासाठी विशेष निधी ही उपलब्ध करून देऊ शकते. भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्यामुळे ह्या गोष्टी आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देईन ही लोकांना याची खात्री आहे. त्यामुळं नक्कीच लोक भारतीय जनता पार्टी या पक्षाला मानणारी भरपूर लोक आहे या गावामध्ये, दोन्ही गावामध्ये. त्यामुळे आमचा विजय हा भारतीय जनता पार्टी निश्चित होऊ शकतो. कारण तुम्ही आत्ता जरी बघितलं आपल्या भागामध्ये शहरीकरण खूप झालेलं आहे. शहरीकरणामुळं काय झालेलं आहे, ह्या शहरीकरणामुळं भारतीय जनता पार्टी हा पक्ष वाढलेला आहे. तिथं भारतीय जनता पार्टीचं विजन आणि दूरदृष्टी ह्याचा जर विचार केला तर सर्वसामान्य लोकांनी जर विचार केला तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून देतील अशी आम्हाला तरी खात्री आहे, गॅरंटेड. त्यामुळे ही येणारे इलेक्शन 100% चिन्हावरच होणार आणि या कमळ चिन्हावरलेच उमेदवार या ठिकाणी निवडून येतील ह्याची आम्हाला खात्री नाही. आम्ही 100% निवडून येणार. राहुलजींच्या एका फक्त प्रश्नाचं मी थोडंसं हे करतो, इंटरटम करतो. MGP पाण्याचा त्यांनी उल्लेख केला. गाव जेव्हा महापालिकेत होतं आणि MGP पाण्याची योजना थांबली होती, 25 कोटी निधीच्या अभावी ही योजना थांबली होती. त्यानंतर सत्तांतर झालं, माननीय एकनाथभाई शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि पुरंदर हवेलीचे त्यावेळेस आदरणीय विजयबापू शिवतार हे आमदार नव्हते, परंतु सत्ता शिवसेनेची आली आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री त्या योजनेवरती आले. सासवडला सभा होती, 25 कोटींचा निधी त्यावेळेस मंजूर केला आणि MGPचं काम सुरू झालं. आणि त्याच्यानंतर पुन्हा 110 कोटींची योजना ही मंजूर झाली. MGPचं काम अतिशय सुंदर झालं, काम चालू झालं, पाणी आलं, आज लोकांना पाणी येतं आहे. आजसुद्धा 99 कोटी MGPला बापूंनी मंजूर केलेले आहेत. त्यामुळं जे काय मगाशी विशाल नानांनी जो मुद्दा उपस्थित केला की नगरसेवकांनी आता ही स्ट्रीट लाईट लावायची किंवा बाकीची जी कामं करते तिथं होत, ती ग्रामपंचायत असताना पण तीच कामं करत होतो आपण. पण जे आपल्याला मोठं विजन ठेवून काम करायचं आहे त्याच्यामध्ये MGPची योजना कशी आपल्याला सुरळीत करता येईल, आपल्याला एक्सप्रेस लाईन कशा करता येतील, आपल्याला उद्यानं कशी करता येतील, शाळा, गार्डन, एखादं हॉस्पिटल, चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा आपल्याला जनतेला कशा देता येतील, ते विजन ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे. सगळ्यात समस्या मोठी पाण्याची समस्या आहे. तर पाण्याच्या समस्येसाठी विषय काय आत्ता की आपल्याला MGPची राहिलेली लाईन वितरित करणे. आज रोजी रुपीनगर झालं, बेखराईमधील अनेक गल्ल्या आहे अशा, त्या गल्ल्यांमध्ये अजून ती MGPची लाईन वितरित झालेली नाही आहे. त्यामुळे लोकांना पाणी पुरवठा मिळत नाही. 8-8, 15-15 दिवसांनी पाणी पुरवठा मिळतोय. आज रोजी आपल्या 20 दशलक्ष लिटरच्या पाण्याच्या टाक्या तशाचे, काही कारणास्तव कधी पाण्याची लाईन फुटली तर 15-15 दिवस लोकांना पाणी मिळत नाही. तर ही पाण्याची जी मेन समस्या आहे ती सुरळीत करण्यासाठी जर आपल्या वरिष्ठ पातळीवर आमचे जे निर्णय होतील, युतीमध्ये लढायचं किंवा सेपरेट लढायचं ते वरिष्ठ पातळीवर ठरवतील. पण भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या नात्याने, मी मंडलाध्यक्ष या नात्याने सांगतो की आम्ही 100% आमचं विजन सर्वात प्रथम बेखराईनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची लोकांना पाण्याची ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर असणार. आणि आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून ग्वाही देतो की 1 वर्षाच्या आत आम्ही आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या पक्षाचे नेते यांना आम्ही एक विनंतीद्वारे हे पण सांगणार की आमची जी आत्ता नगर परिषद स्थापन झाली आहे, इलेक्शन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी पक्ष सत्तेत आल्यानंतर ही वितरित लाईन आम्हाला लवकरात लवकर आमच्या ज्या राहिलेल्या लाईनी वितरित करणे, आम्हाला पाण्याची रेग्युलर सुविधा उपलब्ध करून देणे, कमीत कमी 1 दिवसाच्या आड तरी पाणी लोकांना मिळलं पाहिजे, हे आमचं विजन आहे. रोड, आज फुरसुंगीमध्ये रोडची दुरावस्था बघितलं तुम्ही, फुरसुंगीत खड्डे आहे का खड्ड्यात फुरसुंगी आहे हे दिसायला मार्गच नाही अजिबातमध्ये. तर मेन रोडपासून जर सुरुवात केली तर गल्लीबोळापर्यंतचे रोड सर्व असे रोड उखडलेले आहे. प्रचंड हाल होतात लोकांचे. ड्रेनेज लाईनची सुविधा अपुरी. प्रत्यक्ष सगळी लोक असंतोष झालेली आहे, असंतुष्ट लोक आहे.
त्यामुळे त्यांना जर विजन दिसत असेल, नक्कीच भारतीय जनता पार्टी एक नवीन लार्जेस्ट पक्ष आहे या आपल्या राज्यामधला, तर ह्या पक्षातल्या लोकांना जर निवडून देणार तर देताना आपल्याला ते पण विचार करणार की नक्कीच हे भारतीय जनता पार्टी आपल्याला या सुविधा सगळ्या मिळवून देतील. अगदीच त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये माझा त्या गोष्टीला आक्षेप आहे. कारण आपण बोलतो की विकास कामांबद्दल बोलते, मग फुरसुंगी ग्रामपंचायत असताना स्वयंभू होती आणि फुरसुंगी ग्रामपंचायतमध्ये भरपूर प्रकारचे कामं होत होती. परंतु काही कालांतराने महापालिकेत जाण्याचा किंवा ग्रामस्थांनी काही ठराविक पुढाऱ्यांनी त्या ग्रामपंचायतीला महापालिकेत पाठवलं. महापालिकेत गेल्याच्या नंतर जर यांच्याकडनं सांगितलं की व्हिजन पाहिजे आणि निधी भरपूर मिळतो आहे, मग 2014 सालापासून महायुतीचं सरकार आहे. ज्या पद्धतीने विकास कामांसाठी निधी मिळाला पाहिजे तो निधी मिळाला नाही. आणि ज्यावेळेस मुख्य लोकांचे प्रश्न होते टॅक्सचे, तर टॅक्स महापालिकेमध्ये अशा प्रकारचा होता की इतका तो बकासूरपणे टॅक्स होता की तो टॅक्स अगदी अशक्य होता. आणि त्या टॅक्स माध्यमाच्या टॅक्स गोळा करत होते, परंतु टॅक्समधून आम्हाला जो काय बेनिफिट मिळायला पाहिजे होता, जो आम्ही पैसे जमा केले त्याच्या माध्यमातून जी विकास कामं व्हायला पाहिजे त्या प्रकारची झाली नाही. म्हणून आम्ही नगर परिषदेची मागणी केली, नगर परिषद झाली. आज नगर परिषद माझ्या माहितीप्रमाणे की ही भारतातले सर्वात श्रीमंत पहिली नगर परिषद असणारे, कारण याचा अंगभूत टॅक्सच खूप मोठ्या प्रकारचा आहे. आणि ह्या टॅक्सच्या माध्यमातून स्वतःचा टॅक्स जरी स्वतःच्या अकाउंटवर जमा झाला आणि तो जर फुरसुंगीच्या आणि उरुळदेवाच्या गावापुरता जरी खर्च केला ना, तर दर वर्षाला पैसे शिल्लक राहतील अशी आज परिस्थिती आहे. मग ह्यांनी जर मागाशी सांगितलं की तुम्हाला व्हिजन आहे आणि जर मोठा पक्ष आहे आणि निधी तुम्हाला त्यांच्याकडेच मिळणार आहे, तर निधी आमदार निधी खासदार निधी नक्कीच मिळतो. परंतु त्या पटीमध्ये मग 14 सालापासून आणला गेला का फुरसुंगीमध्ये? तर नाही आणला गेला. MGPची पाणी योजना ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये झालेली योजना आहे. ती त्याच्यामध्ये आम्ही तो काही PMCकडून निधी, गावचा निधी आणि PMC निधी आम्ही हा MGPच्या माध्यमातून दिला. आणि त्याच्यामध्ये मग नंतर ह्या सरकारमध्ये काही निधी कमी पडलेला तो पुढे गेला. त्याचं खरं श्रेय MGPच्या पाण्याचं हे महाविकास आघाडीचं आहे. ठीक आहे, आता हा वादविवाद करण्यापेक्षा आपल्याला फुरसुंगी नगर परिषद जी स्थापन झाली आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्या गावच्या नागरिकांना सुविधा कशा देता येतील, ती चांगली कशी चालवता येईल, नवीन सर्व लोक एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचा हा फुरसुंगी गावचा विकास कसा होईल ह्याच्याकडे आमची प्रायोरिटीने लक्ष आहे. आणि गावचा जो अंगभूत टॅक्स आहे तो जमा करून गावामधले जे काही विविध विकास कामं आहेत ती कोणाच्याही पुढं हातपाय न पसरता आपल्याच टॅक्समधून आपल्याच गावचा विकास करायचा आहे. हे आमच्या पुढचं सर्वात महत्त्वाचं विजन आहे. अगदीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की फुरसुंगी उरुळी देवाची ही नगर परिषद आहे, ही सगळ्यात श्रीमंत नगर परिषद आहेत. सरांनी ज्या पद्धतीने म्हटलं की फुरसुंगीकडे ओळखायचं लोकांचा जो त्यांची पद्धत आहे ती अगदी लोक म्हणतात की रस्त्यात खड्ड्यात फुरसुंगी आहे की फुरसुंगीत खड्डे आहेत हे कळत नाही. तुम्ही तिघे बसलेले आहेत, तिघांचे सुद्धा पक्ष आत्तापर्यंत राज्यात प्रस्थापित होते, पण आता तुमचा आहे सामूहिकरित्या तिन्ही पक्षांनी सत्ता गाजवलेली आहे. तरीसुद्धा इतकी मोठी पाण्याची समस्या, त्यावरती पुन्हा एकदा निवडून आणून द्यावं लागेल लोकांना, त्यानंतर विकास होईल. पण हा इतका फरक कसा काय? कारण सत्तेत तर तिन्ही पक्ष होते. मग तसं जर आत्ता म्हणलं गेलं तर त्यांनी ते मान्य केलं. याचा अर्थ की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. म्हणजे 2014 सालापासून जर तुम्हाला महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झाले, तुम्ही विकास निधी सांगताय, पक्ष मोठे सांगताय, निधी भरपूर सांगताय, मग खड्डे का पडले? MGPची पाण्याची लाईन जर काय ह्या 2 वर्षामध्ये पूर्ण झाली तर मग एवढ्या वर्षाचं केलं काय यांनी? दुसरी गोष्ट, जर मग MGPच्या पाणी योजनेसाठी मग निधी आज नगर परिषद झाली म्हणून तो निधी काही ठराविक टाकला गेला आणि मग ती योजना पुढे केली गेली. मग मधल्या दरम्यानच्या काळात ह्यांनी केलं काय? म्हणजे ह्यांच्याकडे सत्ता असताना हे पाणी देऊ शकले नाही, ह्यांच्याकडे सत्ता असताना आता यांच्याकडे सत्ता येते साधे पॅच मारू शकत नाही, ह्यांच्याकडे सत्ता येते हे नवीन एखादा रस्ता फुरसुंगीमध्ये तयार करू शकत नाही, ह्यांच्याकडे सत्ता येते आता मग लाईटीच्या खांबासाठी कोणाला फोन करायचा आम्ही? म्हणजे हे जर ऐकून घ्या, हे जर सगळं तुम्ही तुमचं उत्तर नक्की द्यायच्यावर, मग तुम्ही सत्तेत येत ना, मग सत्तेत सांगता तुमच्याकडे निधी भरपूर आहे, मग निधी भरपूर जर होता, सत्ता जर तुमची आहे, तर ही जी छोटी छोटी कामं आहेत लोकांची ती का थांबल्यात, का होत नाही आहे? म्हणजे तुम्ही याचा अर्थ एका दृष्टीने मान्य करताय हे खड्डे पडलेत, हे नाही ते नाही, मग विकास निधी कुठे आहे? काय येत नाही आहे? खरं तर विकास निधी येत नव्हता का? फुरसुंगावची कामं होत नव्हती महापालिकेत असताना, टॅक्स हा भरमसाठ होता, तो लोकांना सोसवत नव्हता, लोकांना सुविधा मिळत नव्हत्या, म्हणून लोक ओरडली. आज पाण्याचे टँकर आहे, कचरा डेपोच्या माध्यमातून पाण्याचे टँकर मिळतात, त्याचं तरी नियोजन यांच्याकडे होतं का? सरकार यांचं आहे ना. मग आमचं मत आता आम्ही हे सगळे वादविवाद सोडायला तयार आहे. जुन्यांनी काय केलं आणि पूर्वी काय झालं हे आम्ही आता सगळं सोडून देतोय. आम्हाला एकत्रित येऊन या गावच्यासाठी हे जे लोकांचे प्रश्न आहेत ह्याच्यावर कसा मार्ग काढता येईल, लोकांना कसा रिलीफ देता येईल, येणाऱ्या वर्षभरामध्ये
जो काय टॅक्स जमा होईल इतर निधींची वाट न पाहता होणाऱ्या टॅक्समध्ये गावच्या प्राथमिक स्वरूपाच्या सुविधा कशा पूर्ण होतील ही आमची या ठिकाणी प्रायोरिटी राहणार आहे. आता आम्ही हा वादविवाद माझ्या दृष्टीने मी हा गौण समजतो, कारण ह्याच्यातून आता आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचे, लोकांपुढे आपल्याला जायचे, लोकांना त्यांची काय कामं आहे ती समजून घ्यायच्यात, लोकांचे काम आपण किती दिवसात पूर्ण करू शकतो हे सांगायचे आणि ह्याच्यावर ती निवडणूक होणार आहे असं माझं मत आहे. अगदीच तुम्ही म्हणालात ज्याप्रमाणे विकासांच्यावरती बोलणं खरंच फार महत्त्वाचं आहे. आणि फुरसुंगी आणि उरळी देवाची ही जी नगर परिषद आहे ही पहिल्यांदा निवडणूक लढवली जाते. तर मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला तिघांनाही विचारायचा आहे. मला थोडक्यात तिघांच्याकडूनही उत्तर हवं आहे त्या प्रश्नाचं, की निवडून आल्यानंतर जे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं व्हिजन असेल ते व्हिजन आम्हाला थोडक्यात सांगा. आता इलेक्शन्स मला वाटतं डिसेंबरच्या 31 डिसेंबरच्या आत निवडणुका नगर परिषदेंचा होऊन जातील. नगराध्यक्ष असेल, नगरसेवक येतील, 32 नगरसेवक नगरपालिकेला मिळणार आहेत. याआधी गाव महापालिकेत असतं तर आपल्या फुरसुंगीला एखादा प्रतिनिधी मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण आज आपल्या प्रत्येक वार्डाला सर्वसामान्य लोकांना आपल्या हक्काचं प्रतिनिधी या नगरपालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे. आता व्हिजनचं जर आपण बोलायचं झालं तर गाव महापालिकेत होतं आपण 7 वर्ष होतो. 239 कोटी टॅक्स या 2 गावांनी पुणे महापालिकेला भरलेला आहे. माहितीच्या अधिकारात माहिती घेतलेली आपण. त्याच्या बदल्यात पुणे महापालिकेने 5 कोटी देखील आपल्या गावांसाठी खर्च केला नव्हता. मग अशी नानांनी सांगितलं की MGPची योजना कशी झाली, महाविकास आघाडीच्या काळात झाली का काय, त्याचे पुरावे सगळ्यांकडे आहेत, ते देऊ शकतो. कुणाच्या काळात झाली, कशी झाली, किंवा त्याला निधी कुणी दिला, कोणाच्या माध्यमातून झाली, हेही आपल्याकडे दिसेल. आज सगळ्यात मोठी समस्या कुठली आहे आपल्या या 2 गावांमध्ये, तर सगळ्यात मोठी समस्या आहे ती पाण्याची. परंतु पाण्याची समस्या MGPची योजना सुरू झाल्यामुळं आता बऱ्यापैकी ती 60-70% ती कमी झालेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मगाशी राहुलजींनी सांगितलं की काय काय रुपीनगर वगैरे असेल त्या ठिकाणी लाईन झालेल्या नाही आहेत, होणार आहेत ना लाईन, त्या पण होतील. आता रस्त्यांची कामं चाललेली आहेत, नॅशनल हायवेचं त्या ठिकाणी काही क्रॉसिंगचं काम राहिलेलं आहे. अशा अनेक ठिकाणची कामं राहिलेली, ती सुद्धा कामं येणाऱ्या काळात होणार आहे. त्यासाठी नवीन निधी माननीय विजयबापू शिवतर यांनी मंजूर करून आणलेला आहे, ती पण कामं होणार आहेत. विषय राहिला व्हिजनचा. फुरसुंगी उरुळ देवाचीमध्ये 48 ते 49 हजार मिळकती आज रोजी अस्तित्वात आहेत. जे पुणे महापालिका रेकॉर्डला होते ते आता आपल्या नगरपालिकेकडे आलेले आहेत. 49 हजार मिळकती आत्ताच्या, आणि आता नवीन सर्वे त्यांचा नगरपालिकेचा माननीय सिओनच्या मार्फत सुरू आहे. तो जेव्हा सर्वे पूर्ण होईल, कमीत कमी माझा असा अंदाज आहे की उरुळी फुरसुंगी या 2 गावांची मिळून 80 ते 90 हजार मिळकती यांना पूर्ण रेकॉर्डला असतील. आणि वर्षाचं उत्पन्न ह्या 2 गावांचं फक्त 100 कोटीचं टॅक्सर असेल, जो मिळकत कर आपण जो वसूल करतो आपल्या गावांमधनं. पाणीपट्टी वगैरे हा तर भाग झालाच, परंतु जो बांधकामाचा डेव्हलपमेंट चार्जेस असतील किंवा इतर सगळा असेल, हा जरी सगळा एकत्रित केला तर 100 ते 125 कोटींचा महसूल आपल्याला या नगरपालिकेला मिळणार आहे. 32 नगरसेवक असतील. प्रशासकीय खर्च वगैरे जरी सोडले तरी प्रत्येक वॉर्डमध्ये जो ग्रामपंचायतच्या काळामध्ये वर्षाला 5 वर्षाला जो निधी एका ग्रामपंचायत सदस्याला मिळत होता तेवढा निधी एका वर्षाला मिळणार आहे. त्यामुळे आपापल्या वॉर्डामधले जे काय समस्या, मूलभूत समस्या असतील त्या सगळ्या समस्या सुटणार आहेत. रस्त्यांचा विषय मगाशी राहुलजींनी सांगितलं की फुरसुंगीमध्ये रस्त्यांची दुरावस्था ही 100% खरं, हे मान्य केलं पाहिजे. आता मध्यंतरी पावसाचं आणि ह्या काळामध्ये कामं झाली नाही. महापालिकेने 7 वर्षात कुठलाही नवीन रस्ता टाकलेला नाही आहे. परंतु जर तुम्ही आज सर्वे केला उरुळी आणि फुरसुंगीमध्ये जर सर्वे केला तर सगळ्यात जास्त पाटे जर आपण पाहिलं सिमेंट कॉन्क्रीटच्या गल्लीच्या, तर तो माननीय विजयबापू शिवतर यांच्या काळात झालेले रस्ते आहेत. तेच रस्ते मध्यंतरीनंतर 5 वर्ष बापू आमदार नव्हते, त्या काळात कुठली कामं झाली मला हे शोधावे लागतील. परंतु आता पुन्हा नव्याने त्या ठिकाणी बापूंच्या माध्यमातून निधी येतो आहे. ती कामं आता सुरू होतील. पावसाळा संपल्या, दिवाळीनंतर त्याचे उद्घाटन होतील, ती कामं सुरू होणार आहेत. पाणी झालं, रस्त्यांची कामं होतील. आपल्याला महाराष्ट्रामध्ये केव्हा जे काम करत असताना नगर परिषद म्हणून जे आपण एवढा मोठा ऐतिहासिक जेव्हा निर्णय करतो, ती नगर परिषद महाराष्ट्राला देशामध्ये अव्वल असणार आहे. कारण या नगर परिषदेचा नानांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच आपल्याला मूलभूत जे उत्पन्न असणार आहे ते सगळ्यात जास्त असणार आहे टॅक्सचं. नंतर बाकीचे जे काय आपल्याला निधी येणार आहे तो वेगळा आहे. अमृत योजना असेल किंवा केंद्रातल्या राज्य सरकारचा निधी येतील तो वेगळी गोष्ट आहे. परंतु आपल्या मूळचाच गावचा निधी इतका असणार की तो नगरसेवकांना पुरेसा आहे काम करण्यासाठी. प्रामाणिकपणे जेव्हा लोक सगळे टॅक्स भरतील, टॅक्सची सगळी सिस्टीम व्यवस्थित वसुलीची चालू होईल, त्या काळात आपल्याला डेव्हलपमेंट चालू होईल. आज रोजी आपल्याला नगर परिषदेतनं उत्पन्न आता 6 महिने झालेले आहेत. 6 महिन्याचा टॅक्स आता वसुली सुरू आहे. जेव्हा पूर्ण उत्पन्न त्या ताकदीने एकत्र व्हायला चालू होईल
नक्की डेव्हलपमेंट चांगलं होईल. इलेक्टेड बॉडी आजपर्यंत कुठेही नव्हती. 7 वर्षात आपल्याला लोकप्रतिनिधी मिळाला, परंतु एकावरती एवढी पूर्ण जबाबदारी असल्यामुळं तेही कॅपेबल आपल्या डेव्हलपमेंटला नव्हते. आणि आताची परिस्थिती अशी की आपल्याला 32 नगरसेवक आपल्या 2 गावात मिळणार आहेत आणि डेव्हलपमेंटला निधी पण भरपूर असणार आहे. आणि विजय बापू शिवतारेंसारखा नेता ज्यांचं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चांगले संबंध आहेत, एकनाथभाई शिंदे साहेबांशी आहेत आणि आदरणीय अजितदादांशी पण आहेत. त्यामुळे निधीची कुठली कमतरता राहणार नाही. जेव्हा एखादा मोठा प्रोजेक्ट करायचा असतो 50-100 कोटीचा, त्यावेळेस आपल्याला शासनाचं केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, त्यांच्याकडे निधी आणावा लागतो. त्या काळात तो निधी आणण्यासाठी माननीय विजय बापू शिवतारे सक्षम आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे नगर परिषदेचं काम होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या देशामधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात श्रीमंत म्युन्सिपल काउन्सिल कुठली असेल ती फुरसुंगी उरुळ देवाची असणार आहे. मी त्या नक्कीच एका विरोधात आहे. ज्यावेळेस फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद स्थापन झाली, त्यावेळेस फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद स्थापन होताना ज्यावेळेस विजन पाजन होतं, ॲक्च्युली आकृतीबंध तयार होऊन आपली फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद झाली असती तर योग्य झालं असतं. जेणेकरून ज्यावेळेस आपण ग्रामपंचायतमध्ये असतो त्यावेळेस नगर परिषदमध्ये गेलो तर ग्रामपंचायतचा आयता स्टाफ आपल्याला नगर परिषदेला उपलब्ध होतं. पण ज्यावेळेस आपण महानगरपालिकेतून परत नगर परिषदमध्ये आलो तर नगर परिषद महानगरपालिकेचे कर्मचारी पुन्हा नगर परिषद येणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस आपली नगर परिषद झाली त्यावेळेस पूर्ण आकृतीबंध तयार होऊन आपल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेसाठी एक विशेष निधी 100, 200, 400 कोटी रुपये विशेष निधी यायला पाहिजे होता. ही पहिली गोष्ट. ज्यावेळेस इलेक्शन होईल त्यावेळेस आम्ही आमच्यामार्फत युतीमध्ये लढू किंवा विभक्त लढू त्याचा विषय नाही. पण ज्यावेळेस आत्ता आमचे सहकारी मित्र कपिल शेटने सांगितलं की आपला एवढा निधी गोळा होईल, आपल्या एवढ्या निधीवरती आपण हे राबवू शकतो किंवा रोडची कामं करू शकतो किंवा MGPची पाण्याची लाईन राहिलेली वितरित करू शकतो, कामगारांचा पगार बघू शकतो. पण आपल्याला पण सर्वांना माहीतच आहे की कुठलाही टॅक्स 100% गोळा कधीच होत नाही. कुठलाही ग्रामपंचायत असो, महानगरपालिका असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद, कुठलाही टॅक्स 100% कधीच गोळा होत नाही. 60-70% टॅक्स गोळा होतो. ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये त्याच टॅक्सचं मूल्य ज्यावेळेस आपण 100 रुपये भरतो त्याच टॅक्सचं मूल्य नगर परिषदेमध्ये 60 रुपये येतं. मग त्यावेळेस आपला निधी कमी झालेला असतो. त्यामुळेच आपला जो वापरण्याचा खर्च असतो, ज्यावेळेस आपण रस्त्यासाठी वापरणार, जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवणार आपण ते सगळं नवीन बनवावं लागणार, इमारतपासून तर रोडपासून सगळं नवीन करावं लागणार आहे. तर हा टॅक्स आपल्याला पुरेल का नगर परिषदेसाठी? तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? त्यासाठी आपल्याला सरकारचा, गव्हर्नमेंटचा, महाराष्ट्र प्रदेश शासनाचा एक विशेष निधी उपलब्ध पाहिजे, जेणेकरून आमचे मुख्य रस्ते पाण्याची लाईन वितरितसाठी आम्हाला ज्या मेन लाईन लागणार आहे किंवा आमचा सगळ्यात घनकचरा हा प्रश्न आहे आम्हाला. आता नगर परिषद झाल्यानंतर हा घनकचरा आम्ही टाकायचा कुठं? कारण आमच्याकडून जे कचरा डेपोचं बाधित क्षेत्र होतं ते वगळून महानगरपालिकेच्या हद्दीत गेलेलं आहे. त्यामुळे आमच्याकडे मोठी समस्या आहे घनकचऱ्याची. तर घनकचऱ्यासाठी आम्हाला सेपरेट डेपो तयार करायला लागन की महानगरपालिकेमध्ये टाकायला लागन ह्याची आम्हाला काही शाश्वती नाही, अजून काही नाही. आमचा टॅक्स किती आकारला जाणार आहे ह्याची सुद्धा आम्हाला काही याची नाही आहे. तर आम्ही याच्यामार्फत नक्कीच आम्हाला कपिल शेटवाडे आमचे सहकारी असतील, नाना असतील, एक मिनटं नाना असतील आमचे, आम्ही त्यांच्यामार्फत बाबा ठीक आहे ते सहकारी मित्र, युवक पॅनेल एकत्र येऊन किंवा गावातली सर्व लहान मोठे एकत्र येऊन आम्ही नक्कीच गावाचा विकास करणार, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण ह्याचं सुद्धा विजन पाहिजे की आपल्याला त्या घनकचऱ्यासंदर्भात, पाण्यासंदर्भात, मेन लाईन, मेन रस्ते ह्याची सुविधासाठी आपल्याला किती निधी लागणार आहे? इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे, मेन म्हणजे क्षेत्रीय कार्यालय आपल्याला उभं करायचं आहे, गार्डन पाहिजे, आरोग्य विभाग आपल्या नगर परिषदेमध्ये आरोग्य विभाग येत नाहीये, तर आरोग्य विभाग आपल्या कशा प्रकारे असणार आहे, आपला निधी कसा होणार आहे, विशेष निधी किती येणार आहे, या सर्व गोष्टीची पूर्तता आपल्याला झाली पाहिजे होती ॲक्च्युली. पण ती पूर्तता झालीच नाही ॲक्च्युली. आमच्या नगर परिषदेमध्ये बघितलं तर हल्ले आत्ता एक 5-10 कामगार असतील. आत्ता मुख्य अधिकारी CEO म्हणून आत्ता प्रसादजी शिंगटे सर यांची नियुक्ती झालेली आहे. हार्डली 1-2 महिन्यापूर्वी याच्या अगोदर प्रशासकीय अधिकारी होते. म्हणजे त्यांच्याकडे जरी गेलो आपण तरी आम्हाला एक साधी स्ट्रीट लाईट लावायची म्हणली तर त्यांच्याकडं हातात काही नाही आहे त्यांच्या. आमचं पालकत्व महानगरपालिकेकडे आहे. महानगरपालिकेकडे गेलो तर ती म्हणतात तुमची नगर परिषद झालेली आहे, आम्ही काय करू शकत नाही. मग ही उपेक्षित गाव आहे, मग करायचं काय आहे गावांनी? म्हणजे मला एक सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्यावेळेस फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद स्थापन होणार होती त्या गावाला एक विशेष निधी पाहिजे होता. विशेष निधी असताना आकृतीबंध तयार झाला पाहिजे होता. आत्ताच लोकांची जस्ट समस्या झाली TDR, ज्या आपलं डेव्हलपमेंट प्लॅन DP नसल्यामुळे आता TDRची समस्या खूप मोठ्या प्रमाणात तिथं उद्भवते. आमच्या गावाचं रहिवाशी झोन आत्ता वाढलेलं आहे, म्हणजे शहरीकरण वाढलेलं आहे, त्यामुळे अनेक बिल्डर अनेक तिथे येतात. पण फुरसुंगी गावात DP न झाल्यामुळं तिथं TDRची समस्या सगळ्यात मोठी आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा तोटा झालेला आहे.
राहिलं टीपी, ज्या टाउन प्लॅनिंग आहे आमच्याकडे 9 आणि 10, ह्या 2 टाउन प्लॅनिंगमध्ये सुद्धा अजून अनिश्चितता आहे. नगरपालिका करणार आहे की महानगरपालिका करणार आहे, हा सगळा संभ्रम आहे. या संभ्रमामध्ये आत्ता फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद अडकलेली आहे. हा संभ्रम ज्यावेळेस दूर होईल त्यावेळेस खरं विजन कळन की लोक हा संभ्रम दूर कोण करणार आहे, युतीमध्ये करणार आहे की महाविकास आघाडीमध्ये करणार आहे, का जे सेपरेट पक्ष लढणार आहे भारतीय जनता पार्टी करणार आहे, हे विजन आम्ही लोकांपुढे मांडन. रस्ते, पाणी, स्ट्रीट लाईट, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लोकांना गरजेच्या आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं विजन मांडूनच आम्ही भारतीय जनता पार्टी हा पक्ष याच लोकांना मतं मागण्यासाठी आम्ही जाणार आहे. आम्ही त्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ज्यावेळेस देईन त्याच वेळेस आम्ही लोक ती मतदान करणार आहे. हेच विजन आम्ही भारतीय जनता पार्टी पुढे ठेवून लोकांपुढे मांडणार आहे. पण ह्याचा अर्थ की ज्यावेळेस नगर परिषद स्थापन होताना ह्या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, त्या गोष्टी आपल्याकडून झालेल्या नाही. त्याच प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांनी जे 4-5 मुद्दे उपस्थित केले, आकृतीबंध वगैरे, आकृतीबंध मंजूर झालेला आहे, परंतु काही गोष्टी तांत्रिक असतात. लेट झाला ना, ते सुरुवातीलाच व्हायला पाहिजे. 11 सप्टेंबर बिल्डिंग तयार करताना आपण बिल्डिंगचं प्रोजेक्शन तयार करताना आपण काय करतो, सुरुवातीला प्लॅन काढतो. जो प्लॅन काढतो आपण सुरुवातीला पायापासून तर 3rd फ्लोअर, 5 फ्लोअर, 5व्या मजल्याचा पूर्ण प्लॅन काढतो. ज्यावेळेस आर्किटेक्ट तयार करताना आपण प्रोजेक्शन रिपोर्ट तयार करतो, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो. तो प्रोजेक्ट रिपोर्ट अशीच एक पद्धत असते की तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करूनच आपण पुढं जायला पाहिजे नव्हतं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो सगळ्या. 11 सप्टेंबर 2024ला नगर परिषदेचा अंतिम जी आर आला. 1 वर्ष झालं आहे आत्ता. आकृतीबंध तयार आहे, त्याच्यानुसार त्याच्यासाठी जो काय स्टाफ होता 100 लोकांचा तोही मंजूर झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे. एक प्रक्रिया असते त्या कुठल्याही गोष्टीसाठी, त्याला वेळ जात असतो. ते नक्कीच आता त्याच्यामध्ये काम चालू आहे आणि आता ती भरती सुरू आहे. दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की टॅक्स वसूल होणार का. महापालिकेमध्ये 100 रुपये वसूल होतो, तिथं नगरपालिकेत 60 रुपये होणार आहे. तसं नाही आहे. पुणे महाराष्ट्र महानगरपालिका जो कायदा आहे, म्युन्सिपल काउन्सिलचा जो कायदा आहे, हे दोन्ही सारखे आहेत. टॅक्स पुणे महापालिकेमध्ये वसुलीनंतर त्याला 2% दंड लागणार होता, नगर परिषदेमध्ये सुद्धा लागणार आहे. म्हणजे असं नाही की आता नगर महापालिकेतनं आपण बाहेर आलो म्हणजे आपला टॅक्स कुठेतरी भरायचं वाचणार आहे आणि आपल्याला दंड लागणार नाही. म्युन्सिपल काउन्सिल असेल किंवा महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल असेल, त्या सगळ्यांचे कायदे एकच आहेत. त्यामुळे टॅक्स हा 100% भरावाच लागणार आहे आणि तो वसूल पण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, महापालिकेमध्ये आपण एखाद्या गोष्टीला 100 रुपये टॅक्स भरत होतो, तो टॅक्स नगर परिषदेमध्ये आता 40 रुपये झाला आहे. 60 रुपये तुमचे वाचलेले आहेत. त्यामुळे लोक आता उत्स्फूर्तपणे टॅक्स भरतायत. असं नाही की कोण टॅक्स भरत नाही. भरणार आहे, पण एक मिनिट, माझं पूर्ण होऊ द्या. एक मिनिट. आपल्याला मेन रोडची कामं वगैरे झाली माझं पाहिजे ना पूर्ण होऊ द्या, आपल्याला. बोलतो तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला टॅक्स तो भरून जर आपल्याकडे तेवढा मुबलक निधी उपलब्ध नसेल तर आपल्याला 5 कोटी 10 कोटी असे मोठे तुमच्या प्रोजेक्ट सगळ्या तयार करायला आपल्याला प्रश्नांची- प्रॉब्लेम येणार आहे, तुमच्या असं माझं मत प्रश्नांची- सगळ्या आहे. प्रश्नांची तर ह्यासाठी उत्तरं- आपल्याला एक विशेष निधी लागणार आहे. तो विशेष निधी आपण कशा पद्धतीने घेता येईल महाराष्ट्र तुमच्या त्या शासनाकडून, सगळ्या आपल्याला तो विषय करता येणार आहे आपल्याला. प्रश्नांची उत्तरं- अगदीच तुम्ही बोलताय ते यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या. टॅक्स तर 100% वसूल होईल. दुसरा मुद्दा त्यांनी काढला TDRचा. तर पुणे महापालिकेचा TDR नगरपालिकेमध्ये वापरता येईल का या संदर्भामध्ये माननीय विजयबापू शिवतारे यांच्या आयुक्तांबरोबर बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये त्याचे महापालिकेचे जे इंजिनियर्स आहेत, बाकीचे सगळे वरिष्ठ IAS आणि क्लास 1 दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांची बैठक झाली. त्यांनी त्याचा ठराव पास केलेला आहे. माननीय आयुक्तांनी त्याला पाठिंबा दिला आहे. तो ठराव आता माननीय बापूंच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडे जाऊन तो मंजूर होईल आणि आपल्याला TDR वापरण्याचे अधिकार फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये लवकरच आपल्याला मिळणार आहेत. ती पण गोष्ट झालेली आहे. तिसरा मुद्दा सांगितला कचऱ्याचा. आपण 40 वर्ष कचरा डेपोचा त्रास सहन केलेला आहे आणि पुणे महापालिकेला आपण आजही सहन करतोय. पुणे महापालिकेचं लिचडचं जे पाणी येते ते आजही फुरसुंगी उरुळीमध्ये येते. त्याचं पाण्याचं रिपोर्ट माझ्याकडे टेस्टिंग आहेत, लॅबचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. पुढची 100-200 वर्ष पाणी आपल्या भूगर्भातलं पाणी स्वच्छ होऊ शकत नाही, पिण्यालायक होऊ शकत नाही. याची जबाबदारी पुणे महापालिकेने घेतलेली आहे. ही 2 गावं ग्रामपंचायत असताना दत्तक होती. आता आपण महापालिकेत गेल्यानंतर परत नगरपालिकेत आलो. याचा अर्थ असा होत नाही की आपलं पाणी स्वच्छ झालं. त्या बेसवरती पुणे महापालिकेला एक तर आपला निधी पण द्यावा लागेल. कचरा जो आपला घनकचरा जो उचलायचा प्रश्न आहे, पुणे महापालिकेला तो कचरा आपला घ्यावाच लागणार आहे. याची शाश्वती नाही ना आपल्याला. त्याच्या संदर्भातला पत्रव्यवहार, शाश्वती काय? त्या शाश्वतीचा प्रश्न येतच नाही. ज्यावेळेस तसं आपण- पत्र नगरपालिकेने महापालिकेला दिलेलं आहे आणि महापालिकेने तशी परवानगी दिलेली आहे. ते कायदेशीर झालेल्या गोष्टी आहेत. ते मी तुम्हाला दाखवू शकतो पुराव्यानुसार. त्यामुळे तोही विषय नाही आहे. विषय राहिला TPSचा. अतिशय चांगला मुद्दा उपस्थित केला. याच्यामध्ये 2 उत्तर आहेत. TPS कोण करणार? TPS नगरपालिका करणार. आणि दुसरा मुद्दा यांचा प्रश्न असा होता शेतकऱ्यांना की मान्य आहे का TPS नगरपालिका तो करायला असेल तर ऐका ना, शेतकऱ्यांना मान्य शेतकरी आहे का आणि ते? नगर परिषद हा हा प्रश्न नंतर आहे. बैठकीचा मुद्दा गावाचं झाला. विजन, मी तुम्हाला तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर गावाचं देतो. विजन काय आहे लोकांच्या? तुम्ही जे म्हणता 5-10 कोटीचा निधी शासन कसं आणणार? आपल्या फुरसुंगी उरुळीमध्ये 3 TPS होणार आहेत. उरुळीमध्ये 1 आहे आणि फुरसुंगीमध्ये 2 TPS आहेत.
या TPSमध्ये डेव्हलपमेंट चार्जेस जर विचार केला तर हजारो कोटी रुपये हा नगरपालिकेला डेव्हलपमेंट चार्जेसचे मिळणार आहेत. राज्य शासनाकडनं किंवा केंद्र शासनाकडनं आपल्याला कुठलाही निधी आणायची गरज पडणार नाही जर TPS आपल्या नगरपालिकेने केलं तर. महापालिकेला ही गावं का सोडायची नव्हती तर TPSच्या माध्यमातून त्यांना जो काय फायदा मिळणार होता त्याच्यासाठी त्यांना ही 2 गावं सोडायची नव्हती. परंतु आज योगायोगाने आज आपण नगरपालिका स्वतंत्र TPS अस्तित्व घेऊन डेव्हलपमेंट बसलो. करायला आपल्याकडे पैसा उपलब्ध आहे का असं? माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही आत्तापर्यंत खूप समस्या सांगितल्या. TPSचं बोलला तुम्ही, कचऱ्याचं बोलला तुम्ही, पाण्याचं बोलला. पहिल्यांदा माझा प्रश्न आहे की केंद्रात सुद्धा आपला BJP पक्ष आहे, राज्यात सुद्धा BJP पक्ष आहे. कुठलाही निधी उपलब्ध करून आणायचं म्हणल्यानंतर BJPच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना इतका ताण सहन करावा लागत नाही. किंवा तुमच्याही बाबतीत मी म्हणते की शिवसेना शिंदे गटाची सत्तासुद्धा राहिलेली आहे. आत्तासुद्धा शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. तरीसुद्धा इतके प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यावरती विजनवरती बोलण्याऐवजी पुन्हा पुन्हा ते प्रश्न उभे केले जातात. मग ही वेळ का आली? आत्ता मला या प्रश्नाचं उत्तर दोघांच्याकडून पण पाहिजेत. माझं मॅडम असं मत आहे, खरं तर तुम्ही जो मूळ प्रश्न यांना विचारला होता की तुमचं विजन काय, तर तुम्ही सांगितलं तुमच्या आता त्या संवादामध्ये की तुम्ही मूळ सत्ता तुमची, प्रश्न काय विचारला, व्हिजन काय तुमचं, आणि तुम्ही उत्तरं काय देताय, हे मला थोडंसं विचित्र वाटते. मूळ प्रश्न मी सांगतो त्याच्याबद्दल. आता तुम्ही दोघंही एक मिनिट, तुम्ही दोघांनी मनोगत व्यक्त केलेला आहे. फक्त एक सरांचं उत्तर घेऊया आपण. आमचं विजन काय, ह्या सर्व गोष्टीची पूर्तता करणे. आम्ही फक्त हे सांगितलं आमचं विजन काय, लोकांना, सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत सुविधा काय, आपल्या मूलभूत सुविधा, शेतकऱ्यांची समस्या आहे TP 9, 10 आणि उरुदेवाची 1, ह्या 3 टिप्पीमध्ये काय शाश्वत येणार, हेच विजन आहे आमचं, की ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणे. आमचं हे विजन आहे. नक्की नगरपालिका करणार आहे, महानगरपालिका करणार, ह्याची पूर्तता करून देणं किंवा सांगणं, ह्याच आमचं विजन आहे की लोकांना सुविधा पुरवणं. या ज्या चर्चा झाल्या, एक मिनिट विजन सांगत असताना मी झालेत ना ते विजन वरतीच चाललेत ना. आपल्याला काय करायचंय विजन म्हणजे असं नाही ना फुरसंगी उरळी बसून आपल्याला मंगळ यानावर काय चाललंय, चंद्रावरती काय चाललंय, आपल्या गावात काय करायचं याच्यावरती. तुम्ही तुमच्या दोघांनी विजन सांगितलेलं आहे. कृपया क्लिअर आहे, 2 मिनिटासाठी वेळ द्या फक्त. तुम्ही विजन सांगितलं, तुम्ही विजनचा आढावा 2 मिनिटं घेतला, 5-5 मिनिटं तुम्ही ज्या समस्या आहेत त्यांचा आढावा घेतला. मला फक्त एकदा सरांच्याकडून त्यांचं मत जाणून घेऊ द्या फक्त. तुम्ही पुढचा प्रश्न करा. खरं तर मला अपेक्षा होती की तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला, व्हिजन सांगायला पाहिजे होतं. आपल्याला जनतेला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, जनतेला आपलं व्हिजन सांगायचं, मग तुमचं व्हिजन ऐकून जनता मतदान करणार, ते कुणाला करेल माहीत नाही आहे. माझी अपेक्षा होती की हे दोघं सरकारमध्ये आहेत, ह्यांनी व्हिजन सांगायला पाहिजे होतं, तुम्ही इथून पुढं काय करणार आहे. माझं असं मत आहे, माझं ऐकून घ्या पूर्ण. नगर परिषदेमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जाताना जनतेला व्हिजन सांगायचं, जनतेने ते ऐकायचं आहे आणि मग जनता त्याच्यावर मतदान करायचं. आमचं मत असं आहे की आमचं व्हिजन काय आहे, आमच्या जी काय आमची युती होईल, महाविकास आघाडी होईल आमची फुरसुंगीनगर, त्याचं सांगतो तुम्हाला. आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर आम्ही ह्या गावामध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन पुणे महानगरपालिका गेल्या 10-12 वर्ष करू शकली नाही, ते आम्ही आमच्या बहुमताने आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही 1 वर्षामध्ये फुरसुंगी नगर परिषदेच्या राहिलेल्या क्षेत्राचा आम्ही DP प्लॅन पूर्ण करणार आहोत. दुसरी गोष्ट, फुरसुंगीचा एक मुख्य मुद्दा आहे पर्यायी रस्त्याचा. आज गावामध्ये खूप गर्दी होते, तर त्या गर्दीला कुठंतरी सुटसुटीतपणा येण्यासाठी, वाहतूक चांगली होण्यासाठी आम्ही एक पर्यायी रस्ता फुरसुंगी गावासाठी आम्ही 1 वर्षाच्या आत सुरू करणार आहोत. तिसरी गोष्ट की मगाशी TPबद्दल बोललं गेलं, तर TP ही पुणे महापालिकेपेक्षा नगर परिषदेने केली पाहिजे. त्यासाठी आम्ही ही निवडून गेल्याच्या नंतर ही TP स्कीम राहिलेल्या काहीतरी निर्धारित वेळेमध्ये 1 वर्षामध्ये लवकरात लवकर 2 TP स्कीम म्हणजे 3 TP स्कीम, उरुळीच्या आणि फुरसुंगीच्या 2, ह्या कशा मार्गी लागतील ह्याच्या आम्ही पुढं लोकांसमोर व्हिजन मांडणार आहोत. दुसरी गोष्ट, आज खूप लोकांच्या नोंदी करणं राहिलेल्या आहेत, म्हणजे ज्या लोकांनी घरं नवीन बांधली त्या लोकांच्या नोंदी करणं राहील, कारण त्यांच्या नोंदी जर केल्या तर टॅक्स आम्हाला मिळणार, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर लोकांच्या नोंदी करायच्यात. आता ह्या सगळं करत असताना नगर परिषदेमध्ये खूप वेगवेगळ्या विभागांची आज गरज आहे, परंतु फुरसुंगी आणि उरुळदेवाच्या एक छोट्या छोट्या इमारती आहेत, त्या ठिकाणी इमारती नवीन बांधून त्याच्यामध्ये जेवढे नगर परिषदेचे विभाग आहेत, त्याच्यामध्ये आरोग्य विभाग असेल, तुमचं फायर विभाग असेल, बांधकाम विभाग असेल किंवा इतर कोणते वेगवेगळे विभाग असतील, ते विभाग आम्हाला चांगल्या इमारतीमध्ये एका ठिकाणी बसवायचे. त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर फुरसुंगी नगर परिषदेची, उरुळी नगर परिषद, आम्हाला एक चांगली इमारत, सुसज्ज इमारत त्या ठिकाणी आम्हाला बांधायची आहे. नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे. जर MGPची योजना पाण्याची गावात आहे आणि याच्या काही टँकर आहेत गावामध्ये मिळत आहेत, तर ते लोकांना फक्त सुरळीत, नियमित आणि दररोज मिळलं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार की आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही जनतेला रोज पाणी सुरळीत आणि नियमित
कसं मिळेल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करायचे. काही ठिकाणी DP नाही आहेत, म्हणजे लाईटच्या DP नाही आहेत, लोड जास्त आहे, त्या ठिकाणी 100ची DP असेल तर ती 200ची DP कशी बसवली जाईल. इतर ठिकाणचे काही लाईटवरचे विद्युत दिवे बंद असतील, गावामध्ये इतर ठिकाणी काही विद्युतची गरज असेल, लाईटीच्या खांबांची गरज असेल, त्या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर 1 वर्षामध्ये विद्युत पुरवठा करण्याचं काम करणार. ज्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन नाही आहेत विस्तारित, त्या ठिकाणी ड्रेनेजची लाईन टाकणार. ज्या ठिकाणी रस्त्यांचं जाळं नाही आहे त्या ठिकाणी रस्त्याचं जाळं करायचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर गावामध्ये मूळ प्रश्न खरं त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज आपल्याला नोकऱ्या नाही आहेत, तर नगर परिषदेच्या माध्यमातून छोट्या छोट्या नोकऱ्या या भागामध्ये 2 गावांमध्ये कशा प्रकारे रोजगार निर्मिती होईल, त्या रोजगार निर्मितीचा प्रश्न आम्ही या ठिकाणी म्हणजे जनतेसमोर मांडून लोकांना आम्ही मतं मागणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा ह्या आम्हाला नागरिकांसाठी द्यायच्या आहेत. त्यासाठी शैक्षणिक म्हणजे नगर परिषदेचं शिक्षण म्हणजे त्या पद्धतीचं शिक्षण आणि नगर परिषदेचे आरोग्याच्या सुविधा, एक सुसज्ज इमारत, जसं आम्ही आज हडपसर आणि इतर भागामध्ये मोठे मोठे हॉस्पिटल पाहतो, पेशंट तिथपर्यंत जास्तोपर्यंत दगावतो, तर या नगर परिषदेच्याच जागेमध्ये एक 5 मिनिटाच्या अंतरावर एक मोठ्या पद्धतीचं हॉस्पिटल आम्हाला या माध्यमातून मागायचं. हे आमचं विजन आहे. हे आम्हाला विजन लोकांसमोर मांडून सामोरं जायचं ना, आम्हाला लोकांना मतं मागायच्यात. माझी अपेक्षा होती की समोरच्या लोकांनी हे विजन मांडायला पाहिजे होतं, परंतु विजन मांडता वेगळ्याच पद्धतीचं वेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलं. तुम्ही विजन विचारलं होतं, एवढं मला सांगायचं. अगदी माझा प्रश्न हाच होता की मी बोलले होते, फिरून सांगितलं, आम्ही सुरुवातीपासून मी सांगितलं बोलतो. आणि ह्यांनी फक्त विजनच सांगितलं. माननीय आमचे मित्र विशाल नानांनी जे काय आता सांगितलं विजन आम्ही काय करणार ते ठीक आहे. आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, परंतु त्यातल्या 90% गोष्टी ह्या आता प्रक्रियेमध्ये आहेत, मूळ प्रक्रियेमध्ये. म्हणजे DP ॲम्ब्युलन्स असेल, आता शववाहिका राज्य शासनाकडून मंजूर करून बाप्पूनीच आणली, एवढी मोठी ॲम्ब्युलन्स येतील. दवाखान्याचा जो विषय आहे तो सुद्धा मला वाटतं 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे. प्रशासकीय बिल्डिंग याचा सर्वे देखील उरुळी देवाचीमध्ये गायरान जमिनीमध्ये झालेला आहे. कलेक्टर साहेबांनी त्याचा सर्वे केला, माननीय बाप्पूंच्या माध्यमातून तो देखील प्रश्न मार्गी लागणार आहे. जे काही गावातले महत्त्वाचे विषय प्रशासकीय बिल्डिंगचा असेल किंवा नोकऱ्यांचा विषय असेल, जेव्हा ही डेव्हलपमेंट सुरू होईल, जेव्हा त्याच्या माध्यमातून आपल्याकडे काही नवीन रोजगार देखील निर्माण होणार आहेत. आपल्याला त्याची गरज लागणार. मग घनकचऱ्याच्या माध्यमातून रोजगार लागणार आहेत, स्वच्छता कामगार लागणार आहेत, आपल्या सफाई कामगार लागणार आहेत, फायरसाठी कामगार फायर ब्रिगेडचं आपलं स्टेशन आपल्या आता उरुळीमध्ये होईल. या सगळ्या गोष्टींची ही कामं प्रक्रियेमध्ये आहेत. अगदीच तुम्ही म्हणालात की ही कामं विजनची गरज नाही. ऑलरेडी माननीय विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून ही कामं आता सुरू आहेत. येत्या 6-7 महिन्याच्या आत ती पूर्ण होणार आहेत, हेही तुम्हाला सांगतो. अगदीच तुम्ही म्हणालात की जसं सरांनी विजन मधली जी कामं सांगितली ती पूर्णत्वास येत आहेत, म्हणजे प्रक्रियेमध्ये आहेत. सरांनी तो प्रश्न मांडला होता हॉस्पिटलचा, ते विजन कुठपर्यंत आलं आणि कोणतं चालू आहे? 100 बेडचं हॉस्पिटलचा एक प्रोजेक्ट आहे. तो भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून तो महापालिका आणि राज्य शासनाकडे त्याचा पाठपुरावा आपली काही मित्रमंडळी करतायत. ते देखील आत्ता माननीय बापूंच्या माध्यमातून त्याची सुद्धा पूर्णत्वाला तो प्रोजेक्ट जाईल आणि त्याचं काम येत्या 1-1.5 वर्षाच्या आत ती काम सुरू होणार आहे. मग त्यांनाही बोलायचा अर्थ तोच होता की ते पण त्यांचं एक विजन होतं. आमचं ऑलरेडी काम चालू आहे सर. झालेल्या कामांबद्दल आपण बोलण्यात अर्थ नाही ना. मला 1 मिनिट बोलायचं आहे. खरं तर मी खूप काही याबद्दल सांगू शकतो, परंतु नागरिकांना तुमचा वादविवाद नको आहे, नागरिकांना सुविधा पाहिजेत. त्यामुळे मी यांच्या काही गोष्टीवर उत्तर खूप कायदेशीर देऊ शकतो आणि माझ्याकडे डॉक्युमेंट्स पण आहेत, परंतु त्या फंदातमध्ये मला पडायचं नाही आहे. कारण मला लोकांना सामोरं जायचं, तर नागरिकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांच्या सामोरं जायचं आणि त्यांना ते पूर्णतः पाहिजे. खूप काही सांगता येईल. मग त्याचं एक साधं उदाहरण जरी द्यायचं म्हटलं एका हॉस्पिटलचं, तर तो हॉस्पिटलचं विषय जो चालला आहे तो कागदावर आहे. मी माझं विजन सांगितलं की आम्ही ते जर निवडून दिलं तर आम्ही ते पूर्ण करू. हे तुमचं सगळं जर आहे ह्याच्यावर म्हणजे तुमचं ह्याच्यावर चालू आहे. आता काय गोष्टी प्रत्यक्ष सूर्याचं असं यांचं म्हणणं असेल ते एक काम करा, तुम्ही या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून गावामध्ये या. ह्यांनी सांगितलं हॉस्पिटल कुठं सुरू काम आहे ते जरा पहा. ह्यांनी म्हणजे मला क्रॉसच करायचं नाही, मला कोणाशी वाद नाही घालायचा. मला जनतेला निवडणुकीला सामोरं जाताना त्यांची मतं जर आमच्या विकास आघाडीला हवी असतील तर ती कशा पद्धतीने त्यांनी आम्हाला द्यावीत, त्यासाठी मी त्यांना त्यांच्यापुढं माझं विजन मांडतोय. ते बोलले काय आणि मी बोललो काय, लोक ह्याच्यावरच मतदान मागणार आहेत आणि लोक त्यांच्या गरजा जर पूर्ण होत असतील तर ते मतदान करणार आहेत. मग त्यांनी मतदान कुणाला करायचे जनतेने, ती जनता येणाऱ्या काळामध्ये ठरविल. त्यावेळेस समजेल आपल्याला नगर परिषदेमध्ये सत्ता ज्यावेळेस कोणाची येईल
त्यावेळेस समजेल की आपल्याला नगर परिषदेला त्यांना निवडून दिलं याचा अर्थ त्यांनी व्हिजनला निवडून दिलं. अगदीच माझा एकच प्रश्न तिघांना पण असेल की आपण जी आजची मुलाखत घेतोय त्याचा मुख्य उद्देश आहे की फुरसुंगी आणि उरळी देवाची ही नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा होणार आहे. लोकांच्या तुम्ही तिन्ही पक्षाचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्ही तिघांचे विजन मांडण्यासाठी आणि निवडणुकीच्या चर्चेसंदर्भात इथे आलेला आहात. तर लोकांना तुमच्यातील वादविवाद पाहायचे नाही, तर लोकांना तुम्ही तिघे एकजुटीने जर निवडणूक लढवलात किंवा जर तुम्ही पर्सनली सेपरेट तुम्ही पक्षांच्या मार्फत तुमच्या निवडणुका लढवलात तर तुम्ही त्यांच्यापर्यंत काय सुविधा देऊ शकाल आणि जो तुम्ही फुरसुंगी उरळी देवाची ही नगरपालिकेमधून नगर परिषद केली, ज्या उद्देशाने केली तो उद्देश साध्य करताय का तुम्ही, हे लोकांना ऐकायचं आहे. त्यामुळे हा वादविवाद मला इथे थांबवायचा आणि काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मला महत्त्वाचे प्रश्न घ्यायचे आहेत. जर तुमच्या तिघांची इच्छा असेल तर आपण महत्त्वाच्या प्रश्नांच्याकडे वादविवादापेक्षा वळूयात. त्याच्यात माझा महत्त्वाचा एक प्रश्न आहे की फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसाठी पॅनलचे वगैरे तुमचं नियोजन कशा पद्धतीने आहे का, पॅनल उभा करणार आहात का? एका वाक्यामध्ये उत्तर मॅडम, आपण जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. वादविवादापेक्षा आपण मूळ मुद्द्यावर बोलूयात. आम्ही एक विकास आघाडीचं पूर्ण पॅनल करायच्या तयारीमध्ये आहोत. आमची जुळवाजुळव झालेली आहे आणि आम्ही या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेमध्ये 32 लोकांचं नगरसेवकांचं विकास आघाडीचं पॅनल आम्ही या ठिकाणी करतोय. अगदीच सर, शिंदे गटाचं नियोजन पॅनलचं कशा पद्धतीने आहे की पॅनल उभा करणार आहेत का? यामध्ये अजून महायुतीची बैठक झालेली नाही. वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यानुसार आम्ही शिवसैनिक काम करणार. माननीय एकनाथभाई शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांचे बैठक झाल्यानंतर माननीय विजयबापू शिवतारे जे आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू आणि 100% पूर्ण ताकदीने नगर परिषदेमध्ये आमची लोकं निवडून आणू. सर, मला तुम्हालाही प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीचं नियोजन कशा पद्धतीने आहे की पॅनल उभा करणार आहेत का? नक्कीच आता राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे नक्कीच आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लागल्यात. त्या संस्थेमध्ये महायुतीमध्ये लढायचं किंवा सेपरेट लढायचं ही पक्षश्रेष्ठीच ठरवणार आहे. ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतली जे श्रेष्ठी आहे त्यांची बैठक होऊन त्याच्यानंतर निर्णय होईल की महायुतीमध्ये लढायचं की सेपरेट लढायचं. आत्ता त्याची शाश्वती आम्ही पण देऊ शकत नाही. अगदीच शाश्वतीबद्दल तुम्ही बोललात तर मला तुम्हा तिघांना सुद्धा प्रश्न आहे की जसे की निवडणूक अगदीच तोंडावरती आले, डिसेंबरमध्ये निवडणूक ही लागते, संभाव्य आहे आणि या निवडणुकीसाठी सुरुवातीला आधीच उमेदवारांची ही चर्चा होत असतेच. मी सर्वप्रथम कपिल सर तुम्हाला विचारते की तुमच्यातील संभाव्य उमेदवार कोण कोण आहात? नाही, उमेदवार आता मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतो. मी उमेदवारांची नावं सांगू शकत नाही, कारण उद्या जर महायुती झाली तर शिवसेना आणि महायुतीचे एकत्र उमेदवार येऊ शकतात. त्यामुळे जोपर्यंत तो वरिष्ठ पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आता मी नावं नाही सांगू शकत. नक्कीच आता महायुतीचा काय निर्णय होईल त्याच्यावर सगळं डिपेंड राहणार आहे. आता उमेदवार प्रत्येक पक्षाने प्रत्येकाची तयारी चालू केलेली आहे. समजा शिवसेनेचे शिंदे गट असतील, भाजपचे भारतीय जनता पार्टीचे पक्ष असतील किंवा विकास आघाडी अदर पक्षांनी प्रत्येकाने आपापली तयारी चालू केलेली आहे. फक्त जे श्रेष्ठ आपल्याला आदेश देतील कशा पद्धतीने लढायचं, युतीमध्ये लढायचं, जिथं गरज लागेल तिथं सेपरेट लढायचं, त्यानुसार आपण जे उमेदवार ठरवणार आहे त्यानंतरच आपण सगळे उमेदवार ठरवून योग्य जागी निवडून येणारा उमेदवारच आपण देणार. आणि जर पक्षश्रेष्ठीने ठरवलं महायुतीमध्ये लढून आपल्याला फुरसुंगी उरळी गावाचा विकास करायचा आहे, 100% आम्ही महायुतीमध्ये लढून विकास नक्कीच करू. पण जर काही कारणावस्तव महायुती बिघडली तरी आम्ही सेपरेट हा पॅनल त्या भारतीय जनता पार्टी ह्या चिन्हावर लढू शकतो किंवा शिंदे गटही लढू शकतो. ह्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण ज्यावेळेस पक्षश्रेष्ठींचा आदेश येईल त्याच्यानंतरच ह्या गोष्टीची सर्वता चर्चा होईल किंवा त्याची पुढील दृष्टीने कारवाई होईल त्याची. फुरसुंगी विकास आघाडीची मी राहतोय. फुरसुंगी विकास आघाडीच्या माध्यमातून गावामध्ये सर्वपक्षीय एक लोकप्रतिनिधी, त्याच्यामध्ये SC ST OBC ओपन समाजाचे पुरुष महिला आणि सगळ्या गावात या दोन्ही गावातील प्रमुख आडनावांच्या व्यक्ती, त्याच्यामध्ये उरळीमध्ये गेलं तर बाढळे असतील, शेवाळे असतील, फुरसुंगीमध्ये आले असतील हरपळे, कामठे असतील, पवार असतील, खुटवड असतील, ढोरे असतील, त्याच्यानंतरमध्ये रासकर आहेत, सूर्यवंशी आहेत, त्याच्यामध्ये होले आहेत, त्याच्यामध्ये खूप काही आहेत. म्हणजे आमच्यासोबत अजून खूप काही नावं सांगतील. आता मला प्रत्येकाचं नाव घेणं या अशा मुमेंटला आठवणं शक्य नाही आहे, परंतु आम्ही अशा सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेऊन आम्ही आमचे 32 उमेदवार तयार करू. त्यांना जरी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अर्धवट देता येत असेल तर मला माझ्या पद्धतीने
ठाम पद्धतीने मला माझं उत्तर देता येतं. आम्ही अशा सर्व लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी सामोरं जाणार आहोत आणि आमची पूर्ण पॅनलची तयारी आहे. त्यांची तयारी आपण तुम्ही ती ऐकलेली आहे चॅनलवर. मी पहिलाच तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुमचे उमेदवार संभाव्य कोण असणार ते आहे. अर्धवट उत्तर नाही देणार. आम्ही त्यांच्या असं प्रश्नाचं सांगू उत्तर शकत नाही ना संभाव्य उमेदवार आता कोण आहे. आमच्याकडे शिवसेनेचे उमेदवार पण त्यांचं उत्तर ते आहे की त्यांचे संभाव्य उमेदवार ते त्यांचं प्लॅनिंग झालेलं आहे. सांगितलं ना मी आडनाव सुद्धा घेऊन सांगितले मॅडम. त्याच्यामध्ये मॅडम त्याच्यामध्ये सूर्यवंशी राहिले, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून सांगतो गावामध्ये सरोदे फॅमिली आहे, कामटे फॅमिली आहे, खूप आहेत ना. मी सांगितलं ना ते उमेदवार ते म्हणजे ते सांगू शकले का मग ते सांगू शकले का मी सांगू शकले का विसंधानाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. शिवसेनेचे 32 उमेदवार आमचे तयार आहेत, भाजपचे देखील 32 उमेदवार तयार आहेत, परंतु वरिष्ठ पातळीवरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जाहीर अशा मुलाखतीमध्ये असा निर्णय आपण नावं सांगणं योग्य नाही. कारण उद्या काय होईल आपल्याला माहीत नाही. कदाचित उद्या मला पण संधी मिळणार नाही लढायची. महायुती झाली उद्या तिथे एखादा भाजपचं द्यावं लागेल, एखादा उद्या राष्ट्रवादी युती झाली तर राष्ट्रवादीचं घ्यावं लागेल. त्यामुळे आज मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी ती गोष्ट बोलू शकत नाही. माननीय विजयबापू शिवतारे जे आदेश देतील, जे निर्णय घेतील त्यानुसार मी शिवसैनिक म्हणून काम करणार. अगदीच तुम्ही तिघांनी पण ज्या पद्धतीने उत्तरे दिली तो तुमचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. अगदी नानांनी ज्या पद्धतीने दिले, राहुल सर तुम्ही दिले आणि कपिल सर तुम्ही पण ज्या पद्धतीने उत्तर दिली, तो प्रत्येकाचा वेगवेगळा विचार क्षमता प्रत्येकाची वेगळी आहे, दृष्टिकोन वेगवेगळा आहे तुमचा नगर परिषदेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून. तर सर्वप्रथम तुम्ही या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या विशेष मुलाखतीमध्ये आलात. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिला आणि तुमच्या या नगर परिषदेच्या विकासासाठी तुम्ही जे तुमची मुद्दे तुम्ही जोमाने मांडला, मग तो तुमचा सामूहिक पक्ष असो किंवा मग तुम्ही वैयक्तिक पक्षाच्या अंतर्गत तिघांनी पद्धतीने ज्या पद्धतीने आपापले मुद्दे मांडलात खरंच अगदीच योग्य होते. पण असेच पुन्हा आपण निवडणुकीच्या दरम्यान भेटत राहू, पुन्हा एकदा मुलाखती होतील, पुन्हा एकदा प्रत्येक प्रश्न मांडले जातील. पण आज तुम्ही वेळ काढून इथे आलात, तुम्ही मुलाखत दिली, त्याचबरोबर तुम्ही महत्त्वाच्या प्रश्नांच्या वरती बोललात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा स्टार महाराष्ट्र न्यूजतर्फे तुम्हा सर्वांचे आभार.